नमस्कार. आपल्या मराठी चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते. गुरुचरित्राचे पारायण सर्वांना जमत नाही, मग अशा वेळी काय करावे? तर तुम्ही संक्षिप्त स्वरूपातील हे गुरुचरित्र पारायण करू शकता. आणि आज मी संपूर्ण पारायण तुमच्या समोर वाचणार आहे, पठण करणार आहे. तुम्ही घरात हा यूट्यूबवरील व्हिडिओ जरी लावून दिला, तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळणार आहे तुम्हाला. म्हणून आज मी तुमच्या समोर सादर करत आहे गुरुचरित्राचे संक्षिप्त स्वरूपातील पारायण. ग्रंथ पठणाचे नियम. वाचन हे नेहमी शांत आणि सुस्पष्ट असावे. वाचनासाठी नेहमी पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला मुख करून बसावे. वाचनासाठी एक ठराविक वेळ असावी. श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी व श्री दत्तात्रेयांचे आवाहन करावे. वाचन करताना शाकाहारी राहावे, मांसाहार अजिबात करू नये. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठून जाऊ नये. दुसऱ्यांशी बोलू नये. आता तुम्ही हे पारायण कशासाठी करत आहात हे देवाला सांगायचे आहे आणि थोडेसे तांदूळ उजव्या हातात घेऊन देवाला प्रणाम करायचा आहे, नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनातील इच्छा देवाच्या चरणी सांगा. तसं तर देवाला सांगायची काहीही गरज नाही. देव सगळं काही जाणतात. आपले स्वामी सर्व काही जाणतात. तरी पण तुमची मनातील इच्छा बोलून थोडेसे तांदूळ उजव्या हातात घेऊन देवाच्या चरणी प्रार्थना करायची आहे. श्री गणेशाय नमः. श्री इष्टदेवताभ्यो नमः. श्री कुलदेवताभ्यो नमः. श्री ग्रामदेवताभ्यो नमः. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभाय नमः. श्री सद्गुरु नृसिंह सरस्वते नमः. सर्वभ्यो देवभ्यो ब्राह्मणभ्यो नमो नमः. माता पृथ्वीभ्या नमः. श्री गुरुभ्यो नमः. निर्विघ्नमस्तु. आणि नंतर हे तांदूळ एखाद्या ताटलीत ताम्हणात सोडून द्यायचे आणि नंतर आपण पारायणाला सुरुवात करायची आहे. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री दत्तात्रेयाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. नमो भगवते दत्तात्रेयाय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद श्री वल्लभ दिगंबरा. त्रैमूर्ती राजा तूच तू, गुरु तुची माझा. कृष्णा तिरी वास करुनी ओजा. सुभक्त तेथे करीती आनंदा. ते स्वर्गी पाहती विनोदा. ऐसे श्री गुरु चरण ध्यात. जाता विष्णू नामांकित. अतिश्रमला चालत. राहिला एका वृक्षातळी. एक क्षण निद्रिस्त. मनी श्री गुरु चिंतित. कृपानिधी अनंत. स्वप्नी मजला कथियले. व्हावे संकलाचे कल्याण. याकरिता निश्चिती. उत्तम असे गुरुचरित्र. अत्यल्प करावे जनाप्रती. गुरुचरित्र महिमान. तेची आम्हा अमृतपान. सुंदर सुंदर कुसुमे निवडून. संक्षिप्त केले गुरुचरित्र. अनुसया अत्री रमणी. जाहली दत्तात्रेयांची जननी. अगणित केल्या लीला माहुरगडी राहुनी. निर्मिले अनेक शिष्य. अलर्क यदू परशुराम. कार्तवीर्य राजनंदन. नावे सांगितली काहीसे. ओम द्राम ओम बीज मंत्र. जपता प्रगटे श्री गुरुदत्त. महात्म्य असे अद्भुत. श्री गुरु दत्तात्रेयांचे लोक उद्धारा करणे. अनेक अवतार घेऊनी जना सन्मार्गा लावूनी. मोक्ष मार्ग दावीत असे. काशी क्षेत्री संध्या स्नान करी. माधू करी मागे करवीर पुरी. शयन माहुर गडावरी करी. ऐसा अमोघ महिमा जयाचा. मंगल वेशात कधी साधू रूपात. कधी कुमार कधी वृद्ध. कधी यती कधी दिगंबर. असे अनेक रूपे घेती श्री गुरु. ब्राह्मणा एक उत्तम वंशी. आपण राज सुमती राहत. पिठापूर ग्रामासी. मनोभावे आराधिती. श्री गुरुसी वर्तता ऐसे एके दिनी. आला श्री गुरु अतिथी वेशी. ओम भवती भिक्षां देही म्हणत. विप्रांघरी आले देखा. भिक्षा घाली ते नारी. दत्तात्रेय साक्षात्कारी. प्रसन्न झाले तये वेळी. काय हवे माग म्हणती.
दत्तात्रेय म्हणे तियेसी, माग माते इच्छिसी, जे जे वासना तुझे मानसी, पावसी त्वरित म्हणतसे. बोलिली पतिव्रता सुमती, स्वामी जे निरोपिले आता, जननी नाम मज ठेविता, करा निर्धार याच बोला, व्हावा मज पुत्र ऐसा. ज्ञानवंत पुराण पुरुषा, जगदवध्या वेद सदृशा, तुम्हा सारिखा दातारा. तियेचे बोल ऐकून प्रसन्न झाला श्री गुरुदत्त, वर दिधला तियेसी, पुत्र होईल तुझे वंशी. पिठापूर ग्रामासी श्री गुरु अवतार घेती, श्रीपाद श्री वल्लभ नाम, प्रसिद्ध जान श्री गुरूंचे. माता पित्या ते सुख देत, 16 वर्षांपर्यंत जाती हिमाचल प्रदेशी, द्या वया दर्शन भक्तांते. वाराणसीत जाऊन गुप्त राहती काही काळ, उद्धरिले अनेक भक्त गोकर्ण क्षेत्रात येऊनी. पुण्य पावन स्थान म्हणून राहिले श्रीपाद आपण. वर्षे 3 गुप्त रूपे तेथुनी श्री गिरिजा पर्वत जाती. 4 मास क्रमोनी तेथे निवृत्ती संग माते आले. दर्शन देती भक्तांते, पातले तया कुरवपुरा, पातले तया कुरवपुरा. श्रीपाद राहिले कुरवपुरी, ख्याती राहिली भूमीवरी. प्रगटे महिमा अंपरपारी, सांगता विस्तार असे देखा. त्या ग्रामीचा रजक एक, नित्य त्रिकाळ येऊनी लोटांगण घालुनी. नमन करी अति विनया, ऐसे वर्तता एके दिनी. आला रजक नमस्कारासी, श्रीपाद म्हणती तयासी. एक चित्ते परी येसा, श्रीपाद म्हणती रजकासी. का नित्य कष्ट तोसी, काय हवे तुझसी, सांग आता मज लागी. म्हणे रजक स्वामी प्रत, राजा व्हावे ऐसे वाटत. या जगात सर्व सुखी राजा एकची असे तो. श्रीपाद म्हणती रजकासी, प्रसन्न झालो तुझ्या भक्तीसी. पुढील जन्मात निश्चिती राजा होशी म्लेच्छ वंशासी. राजा होशी म्लेच्छ वंशासी, म्हणती स्वामी तया प्रत. मीही पुन्हा अवतरत, दर्शन देईन तुझ प्रती. ठेवी विश्वास बोलाचा, ऐसे झालिया अवसरी. श्रीपाद राय कुरवपुरी, असता महिमा अंपरपारी. असे प्रख्यात परियेस, प्रख्यात असे कुरवपुर. मनोकामना पुरती तेथे, ऐसे परी कित्येक दिवस श्रीपाद तेथे कुरवपुरीत अदृश्य होऊनी तया स्थानी. राहिले श्रीपाद निर्गुणी. जन असती भक्त केवळ, त्यासी दिसती श्री गुरु निर्मळ. श्री गुरु चरित्र संक्षिप्त कथा येथे सारंभूत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ, प्रगटले कुरवपुरी जाण. इति श्री गुरु चरित्र संक्षिप्त ज्ञान प्राकृत कथा संबंध सदा पठेत भाविक भक्त. प्रथम अध्याय गोड हा. श्री गुरुदेव दत्त. इति श्री गुरु चरित्र संक्षिप्त प्रथम अध्याय पूर्ण. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. सिद्ध सांगे नाम धारकासी, श्री गुरु महिमा काय पुससी. अनंत रूपे घेती परियेसी, विश्वव्यापक परमात्मा. भक्तजना तारावयासी, अवतरतो ऋषिकेशी. शाप देत दुर्वास ऋषी, कारण असे तयाचे. माधव ब्राह्मण कारंजा ग्रामे, अंबा नामे त्याची नारी. वासना तियेची पूर्वजन्मीची, ईश्वर पूजा करीत असे. प्रदोष पूजा अतिहर्षी, मंदवारी त्रयोदशीशी. पूजा करी विशेषी, गर्भवती झाली देखा. 9 मास होता तियेची, प्रसूत झाली शुभ दिवशी. पुत्र झाला म्हणून आनंदले माता पिता. जन्मताच बालक ओंकार शब्द म्हणतसे. तटस्थ झाले लोक सर्व, अभिनव आजी देखिले. उपजता ओंकार जपत, अन्य काही न बोलत. सदा हास्य करत, म्हणून चिंतती माता पिता. अमुचे मनाची वासना, तू पुरवावी नंदना. बोबड्या बोलांना ऐकावे वाटे पुत्र राया. खून करुनी मातेसी, बाळ दाखवी संतोषी. व्रत बंध करिता आपणासी, येतील म्हणे बोल सकल. ऐकुनी ऐसे माता पिता, व्रत बंधन तत्वता.
म्हणती करू निश्चिता, करू लागले तयारी, विधियुक्त मौंजी देखा, बंधन केले बालका, मंत्रोपदेश करिता देखा, वेद बोले चारी आपण, सभा समस्त विस्मय करी, माता पिता हर्ष भारी, मुका बोले वेदचारी, म्हणती देवाचा अवतार, म्हणे बालक मातेसी, तुवा उपदेशिले मजसी, भिक्षा माग म्हणसी, निरोप द्यावा आम्हा त्वरित, आम्ही असो ब्रह्मचारी, करावी भिक्षा घरोघरी, वेदाध्यायन मनोहरी, करणे असे परियेसा, तव नृसिंह सरस्वती, म्हणती सर्व जनाप्रती, आम्ही संन्यासी यती, न राहावे एक स्थानी, माता पित्याप्रती, ज्ञान कथुनी पुत्र देती, काशी क्षेत्री संन्यास घेती, यात्रा करीती उत्तरेची, भुवनेश्वरीला मूर्ख ब्राह्मण, जिव्हा छेदुनी करी अर्पण, त्यास विद्या देऊन धन्य केले तयासी, भीलवाडी ग्रामासमीप, औदुंबर स्थान प्रख्यात, आज जाहले असत, दत्त स्थान म्हणून या, 4 मास वास केला, शक्ती अगणित ठेविल्या, पादका तेथे स्थापिल्या, जनोद्धारा कारणे, प्रख्यात आज दत्तस्थान, औदुंबर पादुका स्थान, ऐसे तेथे तीर्थस्थान, सर्व कामना होती पूर्ण, विप्र एक जाता गंगेत, तव गुरुनाथ देखत, तयासी आना म्हणती, आत्महत्या महादोषी, श्री गुरु वचन ऐकुनी, गेले शिष्य धावुनी, त्या विप्राते काढूनी, आणिला गुरु सन्मुख, श्री गुरु म्हणती तयासी, का देह त्याग करीसी, प्राण त्याग महादोषी, वृत्तांत सांग आम्हा, पक्षमास भोजन करिता, उदर व्यथेने कष्टता, सहन न होता प्राण देता, काय सांगू गुरुराया, संशय न धरी आपुले मने, भिवू नको अंत करणे, व्याधी गेली पळूनी, भोजन करी पोट भरी, पीडा मुक्त केले विप्रासी, मूढा विद्वान करीसी, व्यथेने पीडित ब्राह्मणासी, त्यासी व्याधी मुक्त करीसी, क्रूर यवनाते करुणी शासन, माधवी विप्रसी ब्रह्मज्ञान, साय देवास वरदान, श्री गुरु कृपेने मिळतसे, उपदेश देती भक्तासी, देह हा अनित्य म्हणसी, म्हणून धर्माचरण करा सांगती, मोक्ष मार्ग पावाया, तया औदुंबर स्थानात 4 मास राहत, तेथून पुढे निघत, जनोद्धार करावया, औदुंबर स्थानाहुनी निघती, नृसिंह स्थानी जाती, तेथे 12 वर्षे राहती, ते करती तप देखा, श्री गुरु चरित्र संक्षिप्त, श्री गुरु लीला येथे पाहत, श्री नृसिंह सरस्वती स्वामी, औदुंबरी बसले, इति श्री गुरु चरित्र संक्षिप्त, नाना प्राकृत कथा संमंत, सदा पठेत भाविक भक्त, द्वितीय अध्याय गोड हा, श्री गुरुदेव दत्त, श्री इति श्री गुरु चरित्र संक्षिप्त द्वितीय अध्याय संपूर्ण। अध्याय 3, श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री पाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः, श्री नृसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येती, पंचगंगा संगमी राहती, तैसे स्थान मनोहर, वृक्ष असे औदंबरू, प्रख्यात जाना कल्पतरू, देव असे अमरेश्वरू, तया संगमी जान पा, औदुंबर सन्निध्यसी, 3 तीर्थे परियेसी, अमरेश्वर सन्निध्यसी, अनुपम तीर्थे असती, पै तीर्थे असती अपारी, सांगता असे विस्तारी, या कारणे गुरु त्यापरी, राहिले तेथे 12 वर्षे, आज प्रख्यात ते स्थान, नृसिंह वाडी म्हणून, अगणित भक्तजन नित्य येती दर्शना, मनोहर पादुका असत, 64 योगिनी सेवा करीत, सर्व जन पूजित, असे महास्थान ते, लोकाधारा कारण, श्री गुरु दत्त आपण, अनेक लीला दाऊन, मनोरथ पूर्वती सकलांचे, ग्रंथ असे संक्षिप्त, म्हणून काही लीला सांगत, श्री गुरुचरित्र असे अद्भुत, वर्णू न शके कोणी, असता पुढे वर्तमानी, भिक्षा करावया प्रतिदिनी, अमरापूर म्हणीचे ग्रामी, जाती श्री गुरु परियेसा, तया ग्रामी द्विज एक, असे वेद अभ्यासक, भार्या त्याची पती सेवक, पतिव्रता शिरोमणी,
तया विप्र मंदिरात घेवड्याचा असे वेल उन्नत, शेंगा निघती बहुत, या त्याने करी उदरपूर्ती. श्री गुरु एके दिवशी तया विप्रगृहासी आपण गेले भिक्षेसी, विप्रे नेले भक्तीने शेंगा घेवडाच्या परियेसी. श्री गुरु स्वीकारी भिक्षेसी, आश्वसिती अतिसंतोषी, गेले तुझे सर्व दारिद्र्य. घेवड्याचे मूळ श्री गुरु छेदती तात्काळ, टाकून देती मूळ गेले आपण संगमासी. त्या वेलाचे मूळ जरी जे का होते त्याच्या द्वारी, टाको म्हणून द्विजवरी. खनिता झाला त्या जागी, काढता त्या मुळासी, लाभला धन कुंभ तयासी. आनंद झाला बहु असी, गेला घेऊनी गृहात, म्हणे हे नवल घडले. श्री गुरु प्रसन्न झाले, म्हणून वेलासी तोडले, सधन केले आम्हासी. जो का भजेल श्री गुरु ते, सर्व सुख साधे तयाते. अखंड लक्ष्मी सदनाते, अष्टैश्वर्ये नांदती. ज्यावर होई गुरु कृपा, धन्य केले तया बापा. कल्प ऋषी आश्रय करिता, नभे विघ्न तया गृहा. अमरेश्वर सान्निध्यांनी वसती 64 योगिनी. पूजा करावया माध्यानी, येती नित्य श्री गुरुपासी. एक भक्त देखिले श्री गुरुसी, जल योगिनी आल्या पूजेसी. गंगेत येता कैसी, वाट झाली जलात. श्री गुरुनाथा नमुनी, पूजा करीती योगिनी. भिक्षा तेथे करुणी, आले मागुती बाहेर. योगिनी श्री गुरु ते पूजित, दिव्य तेज तेथे पसरत. स्वामींचे रूप अद्भुत, तेव्हा देखत भक्त. नृसिंह वाडी स्थानात, मनोहर पादुका स्थापित. पूजिता तया प्रत, पूर्ण होती मनोरथ. गेल्या 700 वर्षात उद्धरिले अनेक भक्त. अपार महिमा होत आजही आहे वाडीत. शिरोळ नामे ग्रामासी, विप्र एक परियेसी. भार्या त्याची पतिव्रता, कष्ट तसे येणे परी. 5 पुत्र तिसी झाली, सवेची मरेन पावले. अनेक देव आराधिले, स्थिर नव्हे कणके परी. एक विप्र म्हणे तियेसी, तुवा जावे पंचगंगा संगमासी. तीर्थ असे औदुंब वृक्षासी, आराधावे परियेस. मास एक आचरिता, श्री गुरु स्वप्नी येत. पुत्र शतायुषी होईल म्हणत, अभय देती तिज प्रती. पुढे तिये नारीसी, पुत्र झाला तियेसी. श्री गुरु कृपेसी, अति आनंद वर्तता. पुत्रासी झाली वर्ष 7, घात झाला अकस्मात. मरण पावला तक्षणी, एके दिनी अवधारा. माता पिता शोक करीत, जननी म्हणे आक्रोशित. श्री गुरुने दिधला वत्स, अल्पायुषी कसा झाला. ऐसे नाना परी देख, दुःख करी बहुत शोक. निवारिती सकळ लोक, वाया दुःख करी तसे. तव श्री गुरु दत्त, संन्यासी रूपी तेथे येत. म्हणती जा पादुका स्थानात, वर लाधला तुला जेथे. ऐसे वचन ऐकुनी, विश्वास झाला तियेचे मनी. शव पाठी बांधुनी, घेऊनी गेली औदुंबरा. ऐसे करिता झाली निशी, विप्र मागती प्रेतासी. म्हणे आक्रोश काहो करीसी. संस्कारोनी जाऊ आता, काही केल्या न दे प्रेत. आपणा सहित जाळा म्हणत, पोटी बांधून या प्रेत लोळत असे पादुकावरी. आजच्या रात्री प्रेतासी, सुटेल वास दुर्गंधीसी. देईल आपोआप दहनासी, म्हणून निघती सकळ लोक. बोल कोणाचा ऐकेना, लोक गेले स्वसदना. पतीसह ती अंगना, आक्रोश करीत असे. स्वप्नी नको रडू म्हणून, श्री गुरु दत्त देशी आश्वासन. पाहे जागी होऊन पुत्र संजीवन झालासी. जागृत करुनी पतीसी, सांगे वृत्तांत तयासी. पती म्हणे तियेसी, ऐसे महात्म्य श्री गुरुचे. दंपत्या दोघे जाना, करुनी औदुंबरी प्रदक्षिणा. साष्टांग नमुनी चरणा, नाना परी स्तोत्र करीसी. नृसिंह वाडी पादुका स्थान, अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण, वसती तेथे सर्वदा. इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त नाना प्राकृत कथा संबंध. सदा पठेत भाविक भक्त. तृतीय अध्याय गोड हा. श्री गुरुदेव दत्त.
अध्याय 4. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. श्री गुरुचरित्र कामधेनू सांगितले मज विस्तारोनी. अद्यापीन ध्यान माझे म्हणू आणिक आवडी होतसे. तुवा प्रश्न केलासी संतोष माझ्या मानसी. उल्हास होतो सांगावयासी. गुरुचरित्र कामधेनू पुढे वाढला अनंत महिमा. सांगता असे अनुपमा. श्री गुरु आले गाणगा ग्रामा. श्री गुरु आले गाणगा ग्रामा. राहिले संगमी गुप्त रूपे. तया ग्रामी विप्र एक. राहत असे दरिद्री देख. भार्या त्याची पती सेवक. पतिव्रता शिरोमणी. वर्तता असता दरिद्र दोषी. असे एक वांज महिषी. व्यसन घालिती तियेसी. दत्तहीन अतिरुद्ध. वर्तत असता एके दिवशी. न मिळे वरु ब्राह्मणासी. घरी असे वांज महिषी. नेले नाही मृत्तिकेसी. तया विप्र मंदिरासी. श्री गुरु आले भिक्षेसी. विप्र गेला याचक वृत्तीसी. वनिता आली त्याची घरी असे. श्री गुरु आले भिक्षे. प्रत पतिव्रता आली धावत. साष्टांग करी दंडवत. करीती झाली तयावेळी. उत्तम धान्य घरी बहत. घेऊनी येती पती त्वरित. श्री गुरुसी बैसा म्हणत. पिढे घातले बैसा वया. श्री गुरु म्हणती तियेसी. तुझ द्वारी असता महिषी. क्षीर काहो न घालीसी भिक्षेसी. नाही वरु म्हणून या. विप्र वनिता करी नमन. वांज महिषी दत्तहीन. गाभान वाचे कवणे परी. रेडा म्हणून पोषितो. श्री गुरु म्हणती तियेसी. मिथ्या बोल आम्हासी. त्वरित जाऊनी महिषीसी. आणि दाहुनी क्षीर आम्हा. ऐकुनी श्री गुरु वचन. विप्र वनिता जाता क्षण. क्षीर दुधली संतोषून. पात्रे 2 भरली तयेवेळी. क्षीर अग्नीत तापवूनी. घेऊनी आली क्षीर भदन. श्री गुरु नाथे केले प्राशन. अति संतोष करोनिया. संतोषोनी गुरुमूर्ती. वर देती अति प्रीती. तुझे घरी अखंडिती लक्ष्मी राहे निरंतर. श्री गुरु गेले संगमासी. वार्ता पसरली ग्रामासी. कळली तया राजास. कुमसी नामे ग्रामासी. होता एकता पसी. त्रिविक्रम भारती नामेसी. 3 वेद जाणत असे. नित्य मानस पूजा करी. ध्यानी सदा नरहरी. ऐकिले त्याने गाणगापुरी. असे नृसिंह सरस्वती. ऐकुनी राजा संतोषोला. नाना अलंकार करिता जाहला. हत्ती अश्व पाय दळा. शृंगार केला तयेवेळी. समारंभ केला थोरू. पालखीत बैसले श्री गुरु. नाना परी वाद्य गजरू. करुनिया निघाले. ऐसे परी श्री गुरुमूर्ती. तया कुसुमी ग्रामायेती. कुमसी ग्रामायेती. त्रिविक्रम भारती करीत. होता मानस पूजा. जप ते केले बहुत दिवस. पूजा केली तुझी मानस. आजी आलिगा फळास. मूर्ती साक्षात भेटली. ऐसे परी श्री गुरुसी. स्तुती केली भक्तीसी. श्री गुरुमूर्ती संतोषी. झाली निज मूर्ती एक. ऐसा परम पुरुष गुरु. त्याते ते कोणी म्हणती नरू. तेची पावती यम परू. 7 जन्म पर्यंत. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू. गुरुची होय गिरिजा म्हणू. वेद शास्त्र पुराणू. बोलती हे प्रसिद्ध. या कारणे श्री गुरुसी. शरण जावे निश्चयसी. विश्वासावे माझ्या बोलासी. लीन व्हावे श्री गुरुचरणी. पुढे पूर्व वर्तले एक शिष्या नामधारक. विदुरा नामे एक नगर. होता राजा यवन तेथे. महाक्रूर ब्रह्मद्वेषी. सदा करी जीव हिंसी. चर्चा करवी ब्राह्मणासी. वेद म्हणवी आपणा पुढे. वेदशास्त्री निपुण. द्रव्यावरी ठेवूनी मन. भेटीसी जाती ब्राह्मण. वेद म्हणती यवना पुढे. तेने परी वर्तमानी. वर्तत असता एके दिनी. मद भाग्य विप्र दोनी. येऊनी भेटले राया. राजा म्हणे समस्तासी. चर्चा करावी तुम्ही त्यासी यासी. जे जिंकिती तर्केसी
त्यासी अपार द्रव्य देऊ म्हणे, गावोगावी हिंडती, जयपत्रे लिहुनी घेती, ऐसी कवना असे शक्ती, तया सन्मुख उभे राहावे. समस्त नगरे हिंडत, पुढे गेले दक्षिण पथ, भीमातीरी असे विख्यात, कुसमी ग्राम उत्तम, तेथे होता महामुनी, त्रिविक्रम भारती, म्हणून त्यासी येती वेद तिन्ही, अनेक शास्त्री अभिज्ञ तो, महामुनी कीर्तिमंत, म्हणून सांगती जन समस्त, ऐकती द्विज मदोन्मत्त, गेले तया मुनी मासी, जाऊनी म्हणती तयासी, त्रिवेदी ऐसे म्हणविसी, चर्चा करावी आम्हासी, अथवा द्यावे हरिपत्री, त्रिविक्रम महामनी, घेऊनी आला विप्रा लागोनी, गाणगापूर भुवनी, श्री गुरु सन्मुख, श्री गुरु म्हणती विप्रासी, कवन आले ती कार्यासी, वाद कायसा आम्हासी, लाभ काय वादे तुम्हा, श्री गुरु उपदेशी त्यासी, परितेन जानसी, गर्वे अससी मानसी, न ऐकती तयाची, किती प्रकारे विप्रांसी, श्री गुरु सांगती हितासी, न ऐकती द्विज तामसी, म्हणती वाद का पत्र देणे, ऐसे उत्तर ऐकुनी कानी कोप करीती, श्री गुरु मनी, जैसे तुमचे अंतकरणी तैसे सिद्धी पावसी म्हणती, तैसे विप्र मदोन्मत्त, श्री गुरु न ओळखत, बळे आपुले प्राण देत, दिवाधवत द्विज देखा, इतुके वर्तता ते अवसरी, श्री गुरु देखती नरासी दुरी, शिष्यासी म्हणती पाचारी, कवन जातो मार्गस्थ, श्री गुरु वचन ऐकुनी, गेले सेवक धावून, त्या नराते पाचारुनी, आणिला गुरु सन्मुख, गुरु पुसती त्यासी, जन्म कवन जातीसी, तो वृत्तांत सांग मजसी, म्हणून पुसती तये वेळी, श्री गुरु चरित्र वचन ऐकून, सांगे आपण जातीहीन, मातंग नाम म्हणून, स्थान आपले बहिर्गामी, ऐसे कृपाळू परम पुरुष, दृष्टी केली सुधारस, लोहासी लागता परीस, सुवर्ण होता काय वेळ, तैसे तया पतितावरी, कृपा केली नरहरी, दंड देऊनी शिष्या करी, रेखा सप्त काढविल्या, श्री गुरु म्हणती पतितासी, एक रेखा लंघी रे, ऐसी आला नर वाक्या सरशी, आले ज्ञान आणिक तया, श्री गुरु म्हणती तयासी, कवने कुळी जन्मलासी, पतित म्हणे किरात वंशी, नाम आपले वन राखा, दुसरी रेखा लंघिता, ज्ञान झाले मागुता, बोलू लागला अनेक वार्ता, विस्मय करीती तये वेळी, तिसरी रेखा लंघिता म्हणती, त्यासी झाली ज्ञाती स्मृती, म्हणे गंगापुत्र निश्चिती, वास तटी गंगेच्या, लंघिता रेखा चौथी, म्हणे आपण शूद्र जाती, जात होतो आपले वृत्ती, स्वामी माते पाचारिले, लंघिता रेखा पाचवेसी, झाले ज्ञान आणिक तयासी, जन्म झाला वैश्यवंशी, नाम आपले सोमदत्त, सहावी रेखा लंघिता, म्हणे आपण क्षत्रिय ख्याता, नाम आपले विख्याता गोदावरी म्हणून, सातवी रेखा लंघिता, क्षण अग्रजाती विप्र आपण, वेदशास्त्रादी व्याकरण, अध्यापक नाम आपले, श्री गुरु म्हणती तयासी, वेदशास्त्री अभ्यास म्हणसी, आले विप्र चर्चेसी, वाद करी त्या संवे, अभिमंत्रोनी विभूती, त्याचे सर्वांगी प्राक्षोती, प्रकाशली ज्ञान ज्योती, त्या नरा परियेसा, जैसे मानसरोवरास वायस जाता होती हंस, तैसा गुरु हस्तस्पर्श, पतित झाला ज्ञान राशी, नृसिंह सरस्वती जगद्गुरु, जय मूर्तीचा अवतारू, अज्ञानी लोक म्हणती नरू, तेची जाती अंध पाता, जे आले चर्चेस विप्र, भयचकित झाले फार, जिव्हा तुटुनी झाले बधीर, हृदय शूळ तात्काळी, विप्र थर थरा कापती, श्री गुरु चरणी लोळती, आमुची आता काय गती, जगत ज्योती स्वामिया, वेष्टोनिया मायापाशी, झालो आपण महातामसी, न ओळखो तुझ्या स्वरूपासी, क्षमा करणे स्वामिया, तैसे त्या पतितासी, लागले ध्यान गुरुसी, न जाय आपल्या मंदिरासी, विप्र आपणा म्हणतेसे, इतुके होता ते अवसुरी,
अवसरी आली त्याची पुत्र नारी, म्हणून लागले अपस्मारी, म्हणून आलो धावत. जवळ येता स्त्रियेशी स्पर्शो नको म्हणे तिसी, कापे करोनी मारा वयासी. जात असे तो पतित, ऐकून तियेचे वचन, गुरु बोलती हसून, त्या नराते बोलावून सांगताती परी ऐसा. श्री गुरु वचन ऐकून विनवी तसे कर जोडून, केवी होऊ जातीहीन ज्ञान होऊनी मागती. श्री गुरु मनी विचारिती, याचे अंगी असे विभूती, प्रक्षाळावे लुब्धका हाती, अज्ञानत्व पावेल. श्री गुरु म्हणती त्यासी, उदक घेऊनी कुंभासी, मस्तकी घालिता पतितासी, गेली विभूती धुऊनी. विभूती धुता पतिताचे, झाले अज्ञान मन त्याचे, मुख पाहता स्त्री पुत्राचे, धावत गेला त्या जवळी. ऐसे विभूतीचे महिमान, महात्म्य असे पावन, सांच होय ब्रह्मपूर्ण, भस्म महिमा अपार. श्री गुरु चरित्र संक्षिप्त, नाना प्राकृत कथा संबंध, सदा पठेत भाविक भक्त. चतुर्थ अध्याय गोड हा. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. नामधारक शिष्य राणा, लागे सिद्धाचिया चरणा, विनवी तसे कर जोडून, भक्ती भावे करून या. श्री गुरुचरित्र सुधारस, तुवा पाजिला आम्हास, तृप्त न होय गा मानस, तृषा अनिक होतसे. धन्य धन्य तुझी वाणी, वेद लागला श्री गुरुचरणी, तुची तरलासी भवारणी, सकळा भिष्टे साधतील. ऐसे वर्तता वर्तमानी, उत्तर दिशे माहुरस्थानी, होता विप्र महाघनी. नाम तया गोपीनाथ, पुत्र झाला तयासी, वर्षे 12 होता तयासी, विवाह करीती प्रीतीसी. दंपती एकची वयसी, अति प्रिय महाहर्षी, वर्धता झाली 16, एका वर्ष तया पुत्रासी. ऐसी प्रेमे असता देखा, व्याधी आली त्या पुरुषा, अनेक औषधे देता ऐका, आरोग्य नोहे तयासी. पुरुषावरी आपला प्राण, करी नित्य उपोषण, पतीस देता औषधे जाण, प्राशन करी आपणही. येणे परी 3 वर्षी, झाली व्याधी क्षयासी. पतिव्रता स्त्री कैसी, पुरुषासवे कष्ट तसे, जितके अन्न पतीसी तितकुचे ग्रास आपणासी. जैसे औषध देती त्यासी, आपण घेतसे परी ऐसा. वैद्य म्हणती तये वेळी, नव्हे बर्वे त्यासी आढळी. राखील जरी चंद्रमौळी, मनुष्य यत्न नव्हे आता. येणे परी पती सहित, निघती झाली पतिव्रता. क्वचित काळ मार्गक्रमिता, आली गाणगापुरासी. मार्गक्रमिता रोगी यासी, अधिक झाला त्रिदोषी. उतरता ग्राम प्रदेशी, अति संकट जाहले पै. विचारिता श्री गुरुसी, गेले होते संगमासी. जावे म्हणून दर्शनासी, निघती झाली तये वेळी. पतिव्रता तये वेळी आली आपले पती जवळ. पाहता झाला अंतकाळ, प्राण गेला तक्षणी. जे जे सांगती माते व्रत, केली पूजा अखंडित. समस्त झाले आता व्यर्थ, रुचली गौरी आपणावरी. कोठे गेले माझे पुण्य, वृथा पूजिला गौरी रमण. कैसे केले मज निर्वाण, ऐका माय बहिणी हो. ऐसे नाना परी ते नारी, दुःख करी अपरांपरी. इतुके होता अवसरी, आला तेथे सिद्ध एक. तयाने कथले स्त्रियाचे कर्म, आणि सांगितले तियेला सह गमन करावे. तत्पुरी घ्यावे श्री गुरु दर्शन, सज्ज झाली सहगमनासी. आठवण झाली तियेची, गेली स्वामी दर्शनासी. गेली तया संगमासी, उभी ठाकून या दुरी. तया साष्टांग नमन करी. श्री गुरु दत्त म्हणे त्या अवसरी, सुवासिनी होय निरंतर. विप्र म्हणती स्वामीसी, हिच्या पती पंचत्वासी. पावला पर धामासी, सुवासिनी केवी होय. प्रेत नेले स्मशानासी, ही आली सहगमनासी. निरोप घ्यावया तुम्हापासी, स्वामी असे स्वामी या. आली असे स्वामी या. श्री गुरु म्हणती त्विजापासी, आमचे बोल जाहले इसी. अवेव पण स्थिर इसी, संदेह न धरावा मनात. प्रेत आणून या देखा, ठेविले श्री गुरु सम्मुखा.
श्री गुरु म्हणती विप्र लोका सोडा वस्त्र दोर त्याचे, चरण तीर्थ त्यावेळी देती तया विप्राम जवळी, प्रोक्षा म्हणती तात्काळी प्रेतासी करीती तीर्थस्थपन, श्री गुरु अमृत दृष्टी करून प्रेत झाले संजीवन, उठूनी बैसे तक्षण अंग मुरडीत परियेसा, तथस्थ झाले सकळ जन साष्टांग करी नमन, गेले आपुलिया भुवना ख्याती झाली चहू राष्ट्रा, पतिव्रतने पती सहित स्नान केले संगमात, अंतकरणी संतोष बहुत पूजा करीसी भक्तिसी, नित्य समाराधना देख करीत होते भक्त अनेक, कधी नाही आरानुक नाही ऐसा दिवस नाही, ऐसे होता एके दिवशी दुर्बळ द्विज आला परियेसी, असे काश्यप पगोत्रेसी नाम तया भास्कर, त्रिवर्गाच्या पुरते देखा सवे असे तंडुल कणिक, वर कड पदार्थ त्या पूर्तिका सोपस्कार असे त्यापासी, मास 3 क्रमिल्यावरी समस्त मिळूनी द्विजवरी, परिहास करीती अपारी श्री गुरु मूर्ती ऐकिली, बोलाविती त्या ब्राह्मणासी आजी भिक्षा करावी आम्हासी, स्वयंपाक करी वगेसी म्हणती श्री गुरु कृपा सिंधू, आणिले द्वय शेर घृत शाखा दोन्ही त्या पुरत, स्नान करुनी शुचिरभूत, स्वयंपाक केला तये वेळी, आमंत्रण केले समस्त ग्रामवासियांसी, तृप्त केले सर्वांसी, प्राणी मात्र नाही उपाशी, घडला ऐसा चमत्कार समस्त तटस्थ झाले लोक, म्हणती ते देखिले आजी कौतुक, अन्न होते स्वल्प 4 सवस्त्र केवी जेविले, इति श्री गुरु चरित्र संक्षिप्त, नाना प्राकृत कथा संबंध सदा पठेत भाविक भक्त, 5वा अध्याय गोड हा. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व वर्तले ऐका, 60 वर्षे वांझेसी एका, पुत्र झाला परियेसा, आप्तस्तंभ शाखेसी नाम तया सोमनाथ, गंगा नामे त्याची पत्नी, पतिव्रता शिरोमणी, वर्षे 60 झाली तिसी, पुत्र नाही तिचे कुशी, वांज म्हणून निख्यातेसी होती तया गाणगापुरी, पती सेवा निरंतर करी भक्ती पुरस्पर, नित्य नेम असे थोर, गुरु दर्शना येत असे, श्री गुरु म्हणती तियेसी काय अभिष्ट असे मानसी, आणि तेसी प्रति दिवसी निरांजन परोपरी, पुत्रवंती व्हावे आपण, अंतकरण होय पूर्ण, ऐसा वर देणे म्हणून विनवीत असे तये वेळी, ऐकुनी तियेचे वचन श्री गुरु म्हणती हासोन पुढील जन्म जाणेल कवन, तू ते स्मरण कैचे सांग, नित्य आरती आम्हासी भक्तिपूर्वक भावेसी, करिता जाहली संतोषी, कन्या पुत्र होतील तुझ, व्रत संपूर्ण करुनी केले दान ते भामिनी, तेची दिवशी अस्तमानी झाली आपण विटाळशी, ऐसे 9 मास क्रमोनी प्रसूत झाली शुभ दिनी, समस्त ज्योतिषी येऊनी वर्तविती जातकाते, ज्योतिषी म्हणती तये वेळी होईल कन्या मन निर्मळी, अष्टपुत्रा वाढेल कुळी, पुत्र पौत्री नांदेल, कन्या होईल पतिव्रता, पुण्यशील धर्मरता, हिची ख्याती होईल बहुता, समस्ता इसी वंदता, दक्षिण देशी महाराजा येईल हिचे दर्शन काजा, आणिक पुत्र होईल तुझ, म्हणून श्री गुरु बोलती, पुढे तिसी पुत्र झाला, वेदशास्त्री विख्यात भला, 5 पुत्र तो लाधला, नामकरणी श्री गुरुचा कन्या लक्षण श्री गुरुमूर्ती, निरोपिले होते जेने रीती, प्रख्यात झाली सरस्वती, महानंद प्रवर्तला, निर्धार असे ज्याचे मनी, त्यासी वर देती तक्षरणी, एको भावे या कारणी, भक्ती करावी श्री गुरुची, गाणगापुरी असता श्री गुरु, आला एक कुष्टी द्विजवरू, अपस्थभ भार्गव गोत्रु, नाम तयाचे नरहरी, येओनिया श्री गुरुमूर्तीसी, नमन करी भक्तीसी, करी स्तोत्र बहुवसी,
करस पुट जोडून या. श्री गुरु म्हणती त्विजासी पूर्वजन्मी महादोषासी तुवा केले बहु असी. म्हणून कुष्टी झालास काष्ट घेऊनी संगमासी. त्वरित जाय भावेसी संगमनाथ पूर्व भागेसी. भीमातीरी रोवी पा. तुवा जाऊन या संगमात. स्नान करून या त्वरित. पूजा करून अश्वत्थ. पुनरपी जाय स्नानासी. हाती धरून या कलश दोन्ही. आणि उदक तक्षणी. शुक्ष काष्टा वेळ तिन्ही. स्नपन करी मनोभावे. जेणे करी श्री गुरुमूर्ती. तया विप्रा निरोप देती. आचरतसे एक चित्ती. भाव भक्ती करून या. येणे परी 7 दिवस. द्विजे केले उपवास. तया काष्टा दोन्ही कलश. भरुनी घाली वेळोवेळी. जैसा भाव तैसी सिद्धी. होईल सत्य ते त्रिशुद्धी. श्री गुरुनाथ कृपानिधी. सहज निघाले संगमासी. होता कमंडळू करकमळी. भरला सदा गंगाजळी. उचलोनिया हस्तकमळी. घालिती उदक काष्टाशी. तेची क्षणी काष्टासी. पल्लव आले परियेसी. औदुंबर वृक्ष जनासी. दिसतचे समजता. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात. सुवर्ण देह त्याचा होत. नृसिंह स्वामी श्री दत्त. ऐशा लीला तयाच्या अनेक. एके समयी साय देवासी. घेऊनी जाती संगमासी. दाखुनी पर्जन्य मायेसी. भक्ती तयाची पाहिली. जाऊनी मठात अग्नी घेऊनी ते परत. सर्प 2 पाठवीत. रक्षण करावया तयासी. काशीपुर महास्थान. तुवा जेथे जाताची जाण. होईल तुझी कामना पूर्ण. संदेह न धरी मनात. महिमा काशीचा सांगत. गुरु भक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडविल तया साय देवासी. समस्त भक्त सेवा करीती. त्यात एक विणकर तंती. अत्यंत करीत असे भक्ती. नित्य येऊनी नमस्कारी. ऐसे किती दिवस क्रमिले. व्रत शिवरात्री आले. समस्त यात्रेशी निघाले. माता पिता तंतिकाचे. नगर लोक समस्त गेला. आपण एकला राहिला. श्री गुरु मठासी आला. गुरु पुसती तयासी. श्री गुरु म्हणती तयासी. तुझी समस्त गेली यात्रेसी. तू एकलाची राहिलासी. पाहतासी विनोद श्री पर्वताचा. त्याचा भाव पाहुनी जवळी बोलाविता श्री गुरु मुनी. बैस म्हणती कृपा करुनी. दाखवू म्हणती श्री पर्वत. नयन झाकुनी पादुकेसी. दृढ धरी गा वेगेसी. मनोवेगे तयासी. घेऊन गेले श्री पर्वतासी. क्षैनेक मात्र निद्रावस्था म्हणता झाला जागृता. अवलोकिता पर्वत दिसत म्हणे स्वप्न किंवा सत्य. शीघ्र क्षौत्र स्नान करुनी. पूजा करिता लिंगस्थानी. देखता झाला श्री गुरु मुनी. अति विस्मय करुनी. तू तरी केवळ परमेश्वर. दिसतोसी आम्हा नर. न कळे तुझा महिमा अपार. गौप्य रूपे गुरुनाथा. सिद्धे सांगितले नामधारकासी. मी सांगतसे परियेसी. श्री गुरु महिमा अपारेसी. अमृत सेवितो निरंतर. नंदी नामा एक ब्राह्मण. सर्वांगी श्वेत कुष्ठ जान. अंबा तुळजापुरा जाऊन. 3 वर्षे 3 आराधिली. संवत्सर 3 उपवास. द्विज कष्टला बहु अस. निरोप झाला स्वप्नी त्यास. जाय चंदला परमेश्वरीसी. जगदंबेचा निरोप घेऊनी. आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी. पुनरपी केले उपास. देवपण ठाऊके झाले आम्हासी. निरोप दिदिले मनुष्यापासी. जा म्हणितले तुझेसी नोहे काहीच. म्हणे मज बर्वे न होणे. अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलो की निर्वाणे. विप्र धरणे बैसला. पुनरपी स्वप्न तयासी. तैसेची होय परियेसी. आणिक समस्त भोपियासी. तैनेची परी निरोप होय. तू जरी आता न जासी. आम्हा ज्ञाता झाली ऐसी. बाहेर घालवू तुझसी. देवालयात येऊ न देऊ. इतुके झाली या वरी. पारणे केले द्विजवरी. पूजा करुनी नाना परी. निरोप ऐकुनी निघाला. गाणगा ग्रामासी आला. मठात पुसू लागला. भक्तजन सांगती त्याला. संगमी आहे ती श्री गुरु. सर्वांगी कुष्ठ असे श्वेत.
स्वामी दर्शन आलो म्हणत, श्री गुरु म्हणती आपण जाणत, संदेह रूपे आला असे, दुरुनी देखले श्री गुरुसी, नमस्कार करीत लोळे भूमीसी. श्री गुरु म्हणती तयासी, संदेह रूपे आलासी का, देवी पासी का न गेलासी, मनुष्य पासी येणे कायसी, संदेह धरिता मानसी, काय होय कार्य सिद्धी, तू भक्तजन कामधेनू, मनुष्य देही अवतरोनी, तुझा पार जाणे कवनू, त्रैमूर्ती तुची होसी. स्नान करूनी बाहेर आला, शरीर वर्ण पालटला, अश्वत्थ प्रदक्षिणा केल्या, सुवर्ण झाले सर्वांग पाहता बर्वे झाले, तावन मात्र जंगेसी राहिले, पाहता मन त्याचे भ्याले, म्हणे स्वामी असे की थोडे, श्री गुरु म्हणती त्या द्विजासी, मुख उघडी काढी जिव्हेसी, विभूती प्रोक्षिता तयासी, ज्ञान उपजले ब्राह्मणाते, नंदी माता स्तोत्र करीत, श्री गुरु संतोष अत्यंत, भक्तांती निरोप देत, कवीश्वर म्हणायासी, शेष होते जंगेवरी, तात्काळ गेले दुरी, नंदी नामा आनंद करी, राहिला सेवा करीत देखा, नामधारक विनवी सिद्धासी, मागे कथा निरोपिलीसी, नंदी नामा कवी ऐसी, दुसरा अनिक आला म्हणून, नंदी नामा कवी होता, कवित्व केले अपरिपिती, समस्त लोक शिकवी अमृता, प्रकाश झाला चहुराष्ट्री, ही परगी म्हणीसे ग्रामासी, कल्लेश्वर नामे लिंगसी, द्विजवर एका सेवा करीसी, नामे तयाचे नरहरी, लिंग सेवा बहु करी, आपण असे कवीश्वरी, नित्य पाच कवित्वे करी, कल्लेश्वरा वाचुनी निंद्रा केली देवळात, देखता जाहला स्वप्नात, लिंगावरी श्री गुरु बैसत, आपण पूजा करीत असे, हाची होय सद्गुरु, त्रयमूर्तीचा अवतारू, भेट घ्यावी आता निर्धारू, म्हणून आला श्री गुरुपाशी, ऐसे विनोनी स्वामी असी, आला सव्वे गाणगापुरासी, कवित्वे केली बहुवसी, सेवा करीत राहिला, भक्ती अति प्रिय सात, दिवाळी निमित्त न्याया गुरुसी, गृहाप्रत प्रार्थिती 7 ग्रामासी, इच्छा पुरवाया भक्तासी, 7 रूपे धरिसी, जाती 7च्या ग्रामासी, राहुनिया मठा माझी, शूद्र एक तया ग्रामासी, नित्य नमस्कार करसी, संगमी जाता येता श्री गुरु, पुन्हा येतो न येणे रीती, पुन्हा येते न येणे रीती, श्री गुरु निरोपती तयासी, आम्ही जातो संगमासी, परोतुनी येऊ मध्यान्नासी, तव कापावे सर्व पीक, इतुके होता शूद्रे देखा, पीक कापिले मनापूर्वका, उभा असे मार्गी ऐका, श्री गुरु आले परतुनी, नमन करवी श्री गुरुसी, शेत दाखविले कापिले ऐसी, श्री गुरु म्हणती तयासी, वाया कापिले म्हणून, विनोदे तुझ सांगितले, तुवा निर्धारे कापले, शूद्र म्हणे तुमचे वाक्य भले, तेची एक कामधेनू, समस्त ग्रामीचे पिके देखा, शीत नासली सकळ क्षका, पर्जन्य पडला एकाएकी, मूळ नक्षत्र परियेसा, ग्राम राहिला पिकाविन, शूद्र शेत वाढले शतगुणे, वाढला याव नाळ सगुण, एकेका 11 फरगडेसी, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरु चरित्र महिमा परियेसी, दृढ भक्ती असे ज्याची, दैन कैचे तया घरा, हिची श्री गुरु चरित्र संक्षिप्त, नाना प्राकृत कथा संमत, सदा पठेत भाविक भक्त, 6वा अध्याय गोड हा, श्री गुरुदेव दत्त. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. सिद्ध म्हणे नामधारका, पुढे अपूर्व झाले ऐका, पूर्वी रंजक कथा नका, तू ते आपण निरोपिले, तयाने मागितला वर, राज्यपद धुरंधर, प्रसन्न झाले तयासी गुरुवर, दिधला वर परियेसा, उपजला तो म्लेच्छ जातीत,
वैदुरी नगरी राज्य करीत, पुत्र पौत्री नांदत, महानदे परी ऐसा राजा तो यवन, होता आपण संतोषोन, अश्व गज अपार धन, पाय भारा मिती नाही, आपण तरी यातीहीन, पुण्य वासना अंतकरण, दान धर्म करी जाण, समस्त याती एक भाव, विशेष भक्ती विप्रांवरी, ती असे पूर्व संस्कारी, असती देवालये भूमीवरी, उपद्रव नेदी तयासी, तया घरचे पुरोहित, तया राया ते शिकवित, आपण होऊन म्लेच्छ जात, देव द्विज निंदावे, ऐशा परी पुरोहितासी, सांगे राजा विस्तारेसी, करी पुण्य बहुवसी, विश्वास देव द्विजावरी, राजा देखा येणे परी, होता तया वैदुरी नगरी, पुढे त्याचे मांडीवरी स्फोटक एक उद्भवला, नाना परीचे वैद्य येती, तया स्फोटकासी लेप करीती, शमन न होय कवने रीती, महादुःखे कष्ट तसे, ऐसे असता वर्तमानी, श्री गुरु असता गाणगा भुवनी, विचार करीती आपले मनी, राजा येईल म्हणून या, येथे येता म्लेच्छ लोक, होईल द्विजा उपबाधक, प्रगट झालो आता ऐक, आम्ही येथे असू नये, प्रगट झाली महिमा ख्याती, पहावया येती म्लेच्छ जाती, आता राहावे आम्ही गुप्ती, लौकिकार्थ परी ऐसे ऐकुनी म्लेच्छ देखा, समस्ता वर्जुनी आपण ऐका, बैसोनिया आंदोलिका, गेला तया स्थानासी, दुरोनी देखता श्री गुरुसी, चरणी चाले म्लेच्छ परियेसी, जवळी गेला पहावयासी, नमन करुनी उभा राहे, श्री गुरु म्हणती तयासी, कार्य रजका कोठे अससी, बहुत दिवशी भेटलासी, आमचा दास होऊन या, ऐसे वचन ऐकुनी, म्लेच्छ झाला महाज्ञानी, पूर्वजन्म स्मरला मनी, करी साष्टांग दंडवत, पूर्वजन्मी आठवून देखा, रुदन करी अति दुःखा, कर जोडून विनवी ऐका, नाना परी स्तोत्र करी, आजही स्थान गाणगापूर, दिव्य असे महिमान, लाखो लोक दर्शना कारण, प्रतिवर्षी जाती जया स्थान, अद्भुत असे स्थान, जन कल्याणा कारण, शक्ती तेथे ठेवून निर्माण केले श्री गुरुने, स्वामी नृसिंह सरस्वती, सर्व भक्ता पाचारती, कर्दळी वनात जाऊ म्हणती, गुप्त व्हावया कारणे, आता येथे न राहावे, कलियुगी गुप्त राहावे, असे म्हणता गुरु रावे अवघे दुःखित होती, जयाच्या असे भाव सुगम, भजता पाद काजे काम, ते पुरोन अंतिधाम, मिळेल नाम माझे भक्ता तारणार्थ, जे पठन अथवा श्रवण करीती श्री गुरुचरित्र, पूर्ण होती मनोरथ, व्यर्थ चिंता नसावी, लीला अनंत श्री गुरूंच्या, संक्षिप्त पहिल्या साच्या, श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणी लीन सर्वदा, कृपा होता श्री गुरूंची, पूर्ण होतील कामे साची, मिळेल सुख संपत्ती या चरित्र पठनाने, माघ कृष्ण प्रतिपदेसी गुरु प्रतिपदेच्या दिवशी, श्री गुरु नृसिंह सरस्वती चरणी समर्पित केला ग्रंथ हा, श्री गुरूंनी दिधला हा वर, जो भावे वाचिल हे गुरुचरित्र, त्यासी आयुरारोग्य अपार, संपत्ती संतती प्राप्त होय, ज्या कारणे ग्रंथ रचिला, जीही प्रसिद्धीस आणिला, त्यासी रक्षावे दयाळा, कृपा घना श्री गुरुदत्ता, मी केवळ मतिमंद, परी व्हावे घेतला छंद, कृपाळू तू सच्चिदानंद, पूर्ण केला दयाळुवा, दोन्ही कर जोडून आता हेची विनवणी, ग्रंथ संरक्षका लागोनी, सुखी ठेवी दयाळा, इति श्री गुरुचरित्र संक्षिप्त, नाना प्राकृत कथा संमत, सदा पठेत भाविक भक्त, 7वा अध्याय गोड हा, श्री गुरुदेव दत्त, ऐकून ओवी संख्या 325, इति श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरंचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त. शुभ भवतु. संक्षिप्त स्वरूपातील हे गुरुचरित्र पारायणाचे पुस्तक तुम्हाला कुठेही मिळून जाईल.
आणि नाहीच मिळाले तर आपला हा व्हिडिओ यूट्यूबवर लावून द्या. हे 7 अध्याय जर तुम्ही ऐकले किंवा पठन केले, तुम्हाला संपूर्ण गुरुचरित्र पारायण केल्याचे संपूर्ण फळ मिळेल. तुम्ही जर हे पारायण केले 30 मिनिटात वगैरे, तर तुम्ही देवघरात देवाला गोड-धोड नैवेद्य नक्की दाखवा. तुमच्याकडनं नाही झालं, किमान दूध भाताचं नैवेद्य तरी नक्की दाखवा. तुमच्याकडून जर गुरुचरित्राचे पारायण होत नसेल तर असे संक्षिप्त स्वरूपातील पारायण तुम्ही करू शकतात. हे 7 अध्याय तुम्ही वाचून संपूर्ण गुरुचरित्राचे फळ मिळवू शकतात. आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा. सर्वांना शेअर करा म्हणजे सर्वांनाच फळ लाभेल. आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.